मेंढी पालनामध्ये 95% लोक फेल आहेत आणि 65% सक्सेस आहेत. एका दादाने मेसेज केला आहे, तर ते 100% खरं आहे आणि तसं होऊ नये म्हणून मी सांगत असतो. आणि आजपर्यंत मग माझा व्हिडिओ बघून तुम्हाला काही समजलंच नसेल तर तुमचा पण 95%मध्ये नंबर येणार आहे, तुमचा काही वेगळा नंबर येणार नाही. हे तुम्ही लिहून ठेवा. कारण काय होतं, मी त्याच पद्धतीनं तुम्हाला सांगत आहे की 95%मध्ये तुमचा नंबर येऊ नये, तुमचा 5%मध्ये नंबर यावा. पण तुम्हाला जर त्यातून काय घेऊन जर करूसं वाटत नसेल तर तुमचा त्या 95%मध्ये तुमचाच नंबर येणार आहे. आणि कुठलाही शेळीपालन असू द्या आणि कुठलंही मेंढीपालन असू द्या, 95% शेड बंदच आहेत, 65% शेड चालतात. त्याचं कारण आणि त्याचं काय होतं हे मी तुम्हाला सांगत आहे. त्याच्यानुसार जर नाहीच केलं तुम्ही तर हे 95%मध्ये तुम्हीसुद्धा राहणार, मीसुद्धा 95%मध्ये राहणार. कारण मी जर ह्यांचं पुढचं व्यवस्थापन नाही केलं तर माझासुद्धा नंबर 95%मध्येच येणार आहे, 5%मध्ये येणार नाही. पण तुम्ही ठरवायचं आहे 95%मध्ये राहायचं की 5%मध्ये यायचं आहे, ते तुमच्यावरती नियोजन आहे. मेंढीपालन करताना काय होतं, प्रत्येकजण मला सांगत असतो, प्रत्येक म्हणजे मी जरी व्हिडिओ बनवलं, कुणाचाही व्हिडिओ असू द्या, त्याच्या खाली कमेंट बघायच्या. 100त 5 यशस्वी होतात, 95% फेल होतात. खरी गोष्ट आहे ना, मला पण माहिती आहे खरी गोष्ट आहे. का होतात तर आजपर्यंत कुणी सांगितलं नाही का होतात, कशासाठी होतात, काही कारणं असतील, कोणच सांगत नाही. पण त्याचं कारण असं असतं, आता बघा कारण तर मी सांगतोच तुम्हाला, त्याच्याबद्दल काय नाही. तुम्ही कधी बघितलं आहे का चिकनवाल्याचं दुकान बंद झालं, मटणवाल्याचं दुकान बंद झालं, कुठल्या इतिहासात आहे का त्याची नोंद? क्वचित एखाद टक्का फेल होत असेल म्हणजे बंद करत असेल, पण 99% त्यांची दुकानं वाढत असतात. का वाढत असतात? कधी विचार केला तुम्ही? कधी त्याची संकल्पना तुमच्या डोक्यात आली का? तर आपल्या डोक्यात ती संकल्पना येत नाही किंवा आपल्या डोक्यात ते विचार येत नाही, त्यामुळं आपण त्या पद्धतीनं करत नाही. तर मी वैयक्तिक सांगतो की मेंढीपालन असू द्या, शेळीपालन असू द्या, ह्यातली 95 नाही 99% लोकांचं तोट्यामध्ये आणि 1% जी आहेत त्यांचं सक्सेसफुल आहे. तर त्याचं कारण काय आहे? विक्री व्यवस्थापन. आता मटणवाल्याचं दुकान बंद का होत नाही? तर त्याची विक्री व्यवस्था आज जरी कापलं तरी दिवसाला एका प्राण्यामागे ते 2 ते 2.5 हजार रुपये आरामशीर येतात. जास्त पण कमवतील, पण कमीत कमी 2 ते 2.5 हजार येतात. त्याच्यापेक्षा कमी तर त्यांना येत नाहीत, बरोबर आहे. तसंच चिकनचं दुकान, तुम्ही 2 महिने सांभाळणाऱ्याला किलोमागे 4 रुपये मिळतात, पण ते 1 मिनटं फक्त सुरी फिरवणाऱ्याला 40 ते 50 रुपये 1 किलोचं मागे मिळतात बचतमध्ये. तसंच ह्या मेंढ्यांचं पण आहे. मेंढ्यांचं ज्यांचं कटिंगचं दुकान आहे ना, त्यांना 2.5 ते 3 हजार कमीत कमी मिळतात 1 प्राण्यामागे. तुम्ही किती कमवताय आणि तुमचा किती खर्च होतो आहे ते तुमचं तुम्हाला माहिती आहे. मग ही कारणं ह्या दोन्हीचा फरक आहे. शेळीपालन पण एकच आहे आणि मेंढीपालन पण एकच आहे. पण तुमचं विक्री व्यवस्थापन हे चुकलं हे आपण सांगत नाही कधी. माझं विक्री व्यवस्थापन चुकलं, माझं शेड बंद होणार आहे. पण मी काय सांगणार की मेंढीपालन खराब आहे. मेंढीपालन खराब नाही, कोणतरी त्याच्यात सक्सेस होतं. मी मागे पण सांगितलेलं, कोणतरी त्या व्यवसायात सक्सेस आहे म्हणजे आपलं काहीतरी चुकलं. पण आम्ही अभ्यास करतो का? नाही करणार ना. आम्हाला किंवा त्याचं घेणं देणं आहे का? नाही घेणं देणं. तर अशा गोष्टी असल्यामुळे हे मेंढीपालनाचं तसं विषय आहे. 95%पेक्षा जास्त लोक ह्याच्या फेल होतात. आता फेल होण्याची कारणं तर मी तुम्हाला सांगितली. जरी तुम्ही काल बघा काही लोकांनी पाटील साहेबांना त्रास दिला होता. आम्ही पाटील साहेबांचा नंबर मेल पाहिजे होते म्हणून दिले होते. तर तिथं गेल्यानंतर पाटील साहेबांशी काही लोकांनी फिमेल मागितल्या. म्हणजे फोनवर त्यांनी कॉल केला आणि काय म्हणायला लागलेत की आम्हाला फिमेल पाहिजे होता. तर कसं होतं की जर एखाद्याला फिमेल द्यायची असेल तर मी पहिल्यांदाच तुमच्या अगोदर त्या पाटील साहेबांशी कॉन्टॅक्ट करतो की साहेब ह्यांना फिमेल द्यायची आहे, अरेंजमेंट करा. आणि तुम्ही जर असं आमच्याबरोबर करत असाल की माझं नाव सांगून तिथं फिमेल पाहिजे म्हणून, तर ते कधी होणार नाही आणि मिळणार पण नाही. आणि ज्यांनी 25,000चे घेतलेले आहेत ना, त्यांचा जरी नंबर लिस्ट पाहिजे असेल ना तरी मी देतो. कारण काय होतं, तुम्हाला 10,000चं वेगळं वाटतं आहे, पण ज्यांनी 25,000 हे नेलं होतं ना तेही सक्सेसफुल झाले नाहीत. त्यांचाही नंबर पाहिजे तर माझ्याकडनं घ्या आणि तुम्ही एकदा विचार करा. पैसे वाढवून देतो म्हणजे काय तुम्ही? नाही, पैसे वाढवून देतो. काही लोक मला पण म्हणतात पैसे वाढवून देतो. मग तिकडं 25,000 देते ते त्यांच्याकडे बुकिंग करा ना, घ्या ना. ती देत नाहीत का? देतच आहेत ना. पण कसं होतं आहे की तुम्ही तोट्यामध्ये जाऊ नये किंवा तुम्हाला पुन्हा भविष्यात त्रास होऊ नये म्हणून मी ह्या स्टेप बाय स्टेप. बरं
मेंढ्या देत नाही का? बुकिंग केल्यानंतर देतोयच की. बरं दिल्या नाहीत का? पत्ते पाहिजेत, मी पत्तेच देणार आहे. इथून पुढं कुणाचा नंबरच मिळणार नाही तुम्हाला. काही जरी असेल बुकिंग करा, नाही तर अजून काय करा, तुम्हाला पत्ताच मिळणार आहे. आणि त्या पत्त्यावरती आल्याशिवाय तुमचं बुकिंग असू नाही तर काही असो तुम्हाला कुणाच घेणार नाही. कारण काय आहे, मी सुविधा करण्याच्या नादामध्ये तुम्ही पार लुटण्याच्याच नादामध्ये करायला लागला. पण तुम्हाला माहिती आहे का, मी ट्रान्सपोर्टमध्ये सुपरवायझर होतो. कमीत कमी 12 ते 13 वर्ष सुपरवायझर होतो. दिवसभरात 1% खरं बोलायचो, 99% आम्ही खोटं बोलत होतो. आणि तेव्हा मला चांगला सुपरवायझर म्हणायचे आहेत. मग अशा व्यक्तीबरोबर तुम्ही खोटं करून जर तुम्ही म्हणजे तुमचा स्वार्थ साधण्यासाठी जर करत असाल तर तुमचा स्वार्थ साधून काय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. तर मिळून एकत्र आलं तर हे सर्व यशस्वी होतं. काही लोकांचा आता विचार चाललेत की आम्ही कटिंगचं करतो तुम्ही, तर माझा त्यांना सपोर्ट आहे. माझंही काही लोकांशी बोलणं असतं की तुम्ही कटिंग करणार असाल तर आम्ही द्यायला तयार आहे. मग अशा लोकांशी मैत्री ठेवा, अशी लोकं तयार करा. ह्याचं शेवट एकच आहे, मटण म्हणजे मटणच. ह्याच्या पलीकडे तुमचं काहीच नाही. मग तुम्ही कितीचं आणा, कितीचं पण आणा आणि कसलं पण आणा. आणि जर काय तुम्हाला विकायचं जर नॉलेज नसेल आणि विकण्याची जर परिस्थिती किंवा कला नसेल तर बघा, हे पडीच्या भावाने मागतात. म्हणजे कितीच्या 1000-1500 पासून मागतात. मी वैयक्तिक नाही सांगत, तुम्ही बाजारात जावा, एखादा प्राणी मरायला आला असेल तो पहा, तरीसुद्धा ते काय म्हणणार, दे 1500 दे 1000 कारण त्यांना माहिती आहे ह्याच्या मानेवरती सुरी फिरवली ना की हे मटणमध्ये रूपांतर होतं आणि जिवंतपणे मेलं तर हे कचऱ्यामध्ये जाणार आहे. तर त्या पद्धतीचं ह्याचं डिवायडेशन होतं. तर तुम्ही जे काय मेलसाठी फोन करताय किंवा काय, तुम्ही बुकिंग करा, प्रत्येकाला अवेलेबल आहे. आणि जरी 25,000चं पाहिजे असेल तरी मी सांगितलेलं आहे, मला सांगा, मी तुम्हाला ते देऊ शकतो. तर तुम्ही विचार करा, जर त्यांनी 25,000 घेऊन ती सक्सेस झाली नाही तर मी 15,000 घेतलं होतं, मला विकता आलं नाही तर तुम्हाला विकता येणार आहे का? तर पैशाचा विषय नसतो, तर तुमच्या विक्री व्यवस्थापनाचा विषय असतो. विक्री व्यवस्थापन नाहीच झालं तर हे तुमच्या गळ्यामध्येच येतं आणि तुम्ही सांगता की हे 95% तोट्यामध्ये आहे. आज मला एका दादाने तेच सांगितलं, हे 95% तोट्याचं आहे. का तोट्याचं हे ते सांगा ना, काय झालं? तुम्ही सांगता ना की 65% ह्याच्यात सक्सेस झालेत, का झालेत ते सांगा ना. कारण काय, त्यांचे प्राणी मेलेत. बरं, माझ्याकडे तर असे कमीत कमी आत्ता म्हणलं तरी 25 ते 30 शेड आहेत, एकही प्राणी मरू शकत नाही. मग तोट्यात आहे का? तर त्यांचं विक्री व्यवस्थापन चुकतं हो. मी 1000 वेळा तेच सांगतो तुम्हाला लोकांना, विक्री व्यवस्थापन चुकलं की हे तोट्यामधलं असतं. बरं, आता आणि आपण स्वार्थी लोक काय करतो की माझा स्वार्थ पाहिजे ना म्हणून मी काय करेन की 20,000चं आहे ना, 10,000चं आहे ना, 15ने मागेन. बघा, शेतकऱ्याची बेकार सवय कसली, स्वार्थासाठी काहीही करू शकतो. 10चं 15 मागतील, 15चं 20 मागतील, पण विकताना 10चं 5 विकतील. का? तर त्याचं अडचणच असते, त्याला पर्यायच नसतो आणि तो काही करूच शकत नाही ना, कारण त्यानं विचारच करत नाहीत तेवढ्या पहिले. आणि आता जी काय म्हणतात ना, आम्ही किंमत एक्स्ट्रा देऊन विकत घेऊ, अरे बाबांनो, द्यायचं असतं ना तसं तर तेव्हाच सांगितलं असतं 25,000चे आणि 5,000 कमी करून डिस्काउंट देऊन तुम्हाला 20 दिलं असतं. पण हे तुम्हाला विकता येणार नाही ह्याचा मला चांगला अंदाज आहे, कारण मला विकता येत नाही तर तुम्हाला विकता येणार आहे का? नाहीच येणार ना. पण तशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करा की हे बुकिंग तर व्यवस्था आहे, काय बुकिंगला ॲडव्हान्स घेत नाही. हा लांब आहे माहिती आहे, कारण ज्यांनी अगोदर केलं त्यांना दिलंच पाहिजे आम्हाला, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आता ज्यांचं आमच्याकडे कॉन्टॅक्ट वगैरे नंबर वगैरे पत्ता आहे त्याचं आम्ही बुकिंगच घेतलेलं आहे. पण तुम्ही मेलसाठी फोन कराल, मेलसाठी नंबर घ्याल आणि तुम्ही त्यांना फिमेल विचाराल. आता ते नशीब पाटील साहेबांचं की ते चांगल्या पद्धतीनं बोलतात. 500 जनावरांचे मालक आहेत, त्यांचं मॅनेजमेंट काही दिवसाचं शेड्यूल कमी असेल का? तुम्हाला ना शहाजी साहेब जे आहेत ना आमचे, त्यांचाच नंबर द्यायला पाहिजे होता ह्या सर्वांना, म्हणजे कळलं असतं की कसं बोलतात ते. कारण शहाजी साहेब आहेत ना, एकदम रोखठोक, एकदम पॉईंट टू पॉईंट, तुम्हाला काय पाहिजे एवढ्यामध्ये एवढं होईल, घ्यायचं तर घ्या, नाही तर घेऊ नका, अशा प्रकारचे व्यक्ती आहेत. कारण त्यांना माहिती आहे हे तुम्ही बिनकामाचे जे त्रास द्याल ना त्यांचं मॅनेजमेंट दिवसाचं बिघडतं. 500 जनावरांचं मॅनेजमेंट करणारा माणसाबरोबर तुम्ही जर फोनवर 1-1 तास आणि अर्धा तास जर तुमचं रामायण सांगत असाल, काय आहे तुम्हाला काही काम नाही, मला काम नाही, पण त्यांना काम नाही का? 500 जनावरं सांभाळायचे तर थोडा विचार करायला पाहिजे तुम्ही की काय केलं पाहिजे. व्यवस्था आहे म्हणून काय पण करत बसू नका. जर कुणाला आता बुकिंग करायची असेल इथून पुढची, तुम्हाला पत्ता राहील माझ्या इथला, तुम्ही इथं यायचं, माझ्या तिथं बुकिंग करायची, त्याच्याशिवाय प्राणी मिळणार नाहीत. घेऊ नका, आम्ही कापून विकू, पण लोकांना मानसिक त्रास नको आहे. कारण एकतर माझ्या ग्रुपमध्ये कठीण आली ते
आणि माझ्याबरोबर आले तर माझ्यामुळेच त्यांना जर त्रास होत असेल तर मग तुम्हाला तुमच्याबरोबर आम्ही मैत्री करण्यात काय फायदा आहे. त्याच्यापेक्षा ज्यांना कुणाला इथून पुढं बुकिंग करायची चल फोनवर वगैरे काहीच नाही, तुम्ही इथं यायचं, माझा पत्ता आहे, ह्या पत्त्याच्या ॲड्रेसवर यायचं, इथं माझ्या तिथं बुकिंग करायची आणि तीच बुकिंग धरणार. अजिबात कुणाची व्हॉट्सअपला वगैरे बुकिंग करणार नाही काय नाही. कारण काय होतं, जेवढ्या सुविधा देतो आहे तेवढी लोकं फिरून फिरून आमची महाराज सुटत आहेत. आणि मी वैयक्तिक सांगतो ना, मी 99% दिवसभर खोटा बोलणारा माणूस होतो, ते आता कुठंतरी सरळ मार्गाने आलो. परत तुम्ही त्याच मार्गाने मला न्यायचा विचार करताय. तर कसं होतं की अशा गोष्टी कधी पण जेवढ्या म्हणजे खोटं बोलून होत्यात तेवढ्या सहजरित्या करता येत नसतात. आणि त्याप्रमाणे करणारा पण व्यक्ती तसा असतो. आणि आता आम्ही हे सर्व कुणाकडेही जरी गेलं तरी ग्रुपमध्येच असतो. तुम्ही कुणाकडेही जरी गेला आणि तिथून मला जरी कळलं तरी मला समजतं की असं असं व्यक्ती आलं होतं. तर तुम्ही तसं काही करू नका. कुणी जास्त पैसे आहेत म्हणून तुम्ही काय पण कराल तर 100% तोट्यात जाणार आहे. उद्या तुम्हालासुद्धा विकायला त्रास होणार आहे. आणि ज्या दादाने मला सांगितलं आहे ना 95% लोक फेल होतात, त्या दादाला माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही जसं मला लिहून पाठवलं आहे ना, आता तुमचा नंबर नाही म्हणून मी फोन करू शकत नाही. तुम्ही मला एक दाखवा, मटणाची दुकानं एवढी एवढी होती तर आणि त्यातली एवढी एवढी बंद झाली तर. जसं तुम्ही सांगितले ना 95% फेल होतात आणि 5% सक्सेस होतात, तसं मी सांगतो आहे मटणाची किंवा चिकनची दुकानं 1% फेल होतात आणि 99% सक्सेस होतात. ते काही वेगळं करत नाहीत. ह्याच प्राण्यांचं तिकडं असतं ना, मॉडिफाय केलं आहे ना. तुम्हाला कोणी नको सांगितलं आहे. तर तुमची बुद्धी तिथपर्यंतच असते. आपला मेंदू काय करतो, तिथपर्यंतच विचार करतो, त्याच्या पुढचा विचार करत नाही. म्हणून 95% लोक लॉस होतात. मी तेच तुम्हाला लोकांना सांगतो आहे की ह्याच्यामध्ये 95% लॉस होतात. आणि तुम्हाला जर व्हायचं नसेल तर तुम्हाला हा मार्ग निवडावा लागेल. पण तुम्हाला ते समजतच नाही. हा प्रश्न आला आहे ना, म्हणून मी तुम्हाला लोकांना सांगत आहे.